हॅलो. हां, चला लक्ष द्या. हां, काय? हां, मुलं मुलं आले नाहीत काही? ओके. कोण? वीरेन? का? बरं लक्ष द्या. शाळा चांगली असो नसो आपण अभ्यास करणं आणि आपण स्वतःला हे करणं गरजेचं आहे. बरं लक्ष द्या. हां, एक्झाम्पल सुरू करायचेत. हां. पहिलं एक्झाम्पल पहा. काही नाही गरज तुम्हाला लिहून घेण्याची. इथं समोर लक्ष द्या. घरी गेल्यावर लिहून काढा. हां. पहा आता तुम्ही जर पाहिलं, आजवर व्यवस्थित प्रॉब्लेम रीड करा. कुणीतरी वाचा बरं जोरात. अॅन बरं लक्ष द्या. जाऊ द्या. नका वाचू. मीच सांगतो. अॅन ॲथलीट बघा एक ॲथलीट आहे. हां, एक ॲथलीट आहे बघा. ॲथलीट म्हणजे काय रे? ॲथलीट्स म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पळणारा. माहिती आहे ना ॲथलीट म्हणायचं खेळाडू आहे. रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. तो काय करतोय? एका सर्क्युलर ट्रॅकवरती रनिंग करतोय, असं आपण म्हणूया. ही रन्स अ डिस्टन्स 400 मीटर इन अ कट झालाय का प्रॉब्लेम? इन अ इकडे पाहिजेल होता ना? इन अ किती सेकंदामध्ये पळला तो? 25. बिफोर रिटर्निंग हिज ओरिजिनल पोझिशन, व्हॉट इज हिज एव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी? किती सिंपल प्रॉब्लेम आहे रे. बघा इथं तुम्ही जर पाहिलं एक ॲथलीट्स आहे. तो एका सर्क्युलर ट्रॅकवर फिरतोय. बरं सर्क्युलर ट्रॅक किती मीटरचा आहे? 400 मीटरचा आहे. त्याला लागलेला टाईम किती आहे? 25 सेकंद आहे. तर त्याचा म्हणतात स्पीड किती आहे? स्पीड किती आणि व्हेलॉसिटी किती? बरोबर आहे ना? स्पीड आणि व्हेलॉसिटी किती विचारलं आहे. आपण दोन्ही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. एव्हरेज स्पीड बरोबर किती आणि येस छान. डिस्टन्स अपॉन टाईम. सरळ-सरळ पहिली गोष्ट भेटून जातीये. डिस्टन्स किती आहे त्याने कव्हर केलेलं? 400. लागलेला टाईम 25 सेकंद. सरळ-सरळ यांचा भागाकार जर तुम्ही केला, तर 25 एके 25 खाली किती राहिले? अजून असा भागाकार द्यायला पण शिकायचा. हां, 35 म्हणजे 15 बरोबर ना? 15 वरचा शून्य घेतला. 25 क 125. ओके. माइंड कॅल्क्युलेशन पण कधी-कधी करायचं हां. मग ते सोपं जातं. आता मला सांगा, ह्या दिलेल्या टर्म्स तुम्हाला मांडायच्या आहेत. तर तुम्ही म्हणता, "सर तुम्ही डायरेक्टच ॲन्सर सांगितलं." हे काही सांगितलंच नाही. काय आहे, काय नाही. गिव्हनमध्ये दिलेल्या टर्म्स सगळ्या मांडायच्या असतात. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं त्यांनी? 400 ते मांडायचं. टोटल डिस्प्लेसमेंट त्यांनी अगोदरच सांगितले. आत 0 नक्कीच डिस्प्लेसमेंट 0 हे आपण सुरुवातीच्या लेक्चरला पाहिलं होतं. काय डिस्प्लेसमेंट मीन्स? बरोबर स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट मधलं मिनिमम कमीत कमी अंतर. मग मला सांगा हा ॲथलीट जो आहे, हा इथंच सुरू होऊन कुठे येतोय परत? तिथंच येतोय. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे? 0 आहे. ते सांगितलंय पुढं. टाईम किती आहे? 25 सेकंद. मग हे पण लिहायचं. स्पीड बरोबर क्वेशन मार्क. एव्हरेज व्हेलॉसिटी बरोबर हे मांडायचं गिव्हनमध्ये. कॅल्क्युलेट करायचंय म्हणून. मग फॉर्म्युला लिहायचा, उत्तर कॅल्क्युलेट करायचं. आता एव्हरेज स्पीड बद्दल सरळ-सरळ इथं दिलंय बघा. काय एव्हरेज स्पीड बरोबर मग? येस, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंट किती इथे सांगितलंय आपण? 0 किंवा इथून सुद्धा सांगितलं. ह्यो इथंच जागेवर येतोय जागेवर परत म्हणून 0 आहे. 0/25 किती असतं? 0च. किती असतं? 0 मीटर पर सेकंद. किती सिंपल प्रॉब्लेम आहे. काय अवघड वाटला का?
नाही. आता हा काय करायचा तुम्ही घरी गेल्यानंतर लिहून काढायचा. समजतं मी वह्या चेक करणार आहे. तुम्हाला लिखाणासाठी मी भरपूर दिलंय. येते का लक्षात? मी लिखाणासाठी तुम्हाला भरपूर दिलेलं आहे. ते हां? काय? नाही लिहून टाका. नाही, नाही गरजेचं आहे. येणार आहे. हे लिहून टाका. मोजकेच प्रॉब्लेम आहेत धड्यामध्ये आणि सगळे महत्त्वाचे आहेत. चला पुढे. तुम्हाला वाटत असेल की सर सोपं आहे आम्ही कॅल्क्युलेट करू. पण काय असतं सराव असणं गरजेचं आहे. चला सेकंड एक्झाम्पल. सेकंड, थर्ड बरंच दिसतंय पण आपण सेकंडच पाहणार आहोत. हां. चला कोण वाचतंय? कुणीतरी वाचा बरं. हां, पाठीमागं वाच. हां, वाच. एक रनवे आहे. रनवे म्हणजे काय? धावपट्टी. मी आता एक्सप्लेन करतो हां तुम्हाला प्रॉब्लेम. एक रनवे आहे. त्या रनवेवरती आपण असं म्हणूया इथं एक काय आहे? एरोप्लेन आहे. आता एरोप्लेन एक्झॅक्ट मला नाही काढता येणार, पण मी प्रयत्न करतो. अशा पद्धतीने एक एरोप्लेन आहे. ओके. हां. हे जे काही एरोप्लेन आहे, टॅक्सीज ऑन रनवे किती मिनिटासाठी? 30. 30 सेकंदासाठी. किती? 30 सेकंद तो टाईम घेतोय रनवेसाठी. मग तो टाईम तुम्हाला भेटला टी बरोबर किती आहे? 30 सेकंद. कधी पण प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करायचा. सुरुवातीला काय दिलंय हे कच्चं मांडायला शिकायचं. आणि प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक सांगतो बोर्डाला किंवा आत्ताच्या 9वीच्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम सगळे सोडायचे. आउट ऑफ मार्क पडतात प्रॉब्लेममध्ये. बोर्डाला सुद्धा 6 मार्काला प्रॉब्लेम येतात. मुलं काय करतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत नाहीत आणि मार्क भेटत नाहीत. थिअरीपेक्षा प्रॉब्लेमवर पण कधी-कधी फोकस करायचा. ओके. आता मला सांगा टाईम 30 सेकंद आहे विथ ॲक्सेलरेशन दिलंय. ॲक्सेलरेशनची कोणती टर्म आहे आपल्याकडे? सिम्बॉल ए. ए बरोबर किती आहे मग? मीटर पर सेकंद. बरोबर आणलं बाबा. बिफोर टेकिंग ऑफ. टेकिंग ऑफ टेकिंग ऑफ म्हणजे वर उडण्यासाठी. म्हणजे इथं येऊन ते वर जाणार आहे का नाही? ओके. हाऊ मच डिस्टन्स वुड इट कव्हर ऑन दी रनवे? ते म्हणतायत त्याने किती डिस्टन्स कव्हर केला असेल? आता डिस्टन्ससाठी कोणता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे? फॉर्म्युला म्हणजे सिम्बॉल. डिस्टन्स कशाने दाखवतात? यसने दाखवतात. कशाने दाखवतात? यसने दाखवतात. म्हणजे आता हे मी फक्त तुम्हाला सांगितलं बा असं-असं सांगितलंय प्रॉब्लेममध्ये. ते गिव्हनमध्ये मांडायचं बघा. ए बरोबर किती आहे? 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर मांडलं. टाईम टी किती आहे? 30 सेकंद. त्याच पद्धतीने ते अजून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? डिस्टन्स बरोबर किती आहे? क्वेश्चन मार्क. आता तुम्ही म्हणता सर तिथं ची व्हॅल्यू दिली. यू म्हणजे काय रे? तर इनिशियल व्हेलॉसिटी. मग मला सांगा मी स्थिर आहे आणि मी लगेच इकडे जातोय. सुरुवात केलेली म्हणजे माझा सुरुवातीचा वेग काय असतो? आपण शिकलोय पूर्वी. इनिशियल व्हेलॉसिटी कधी पण काय असते? 0 स्टार्टिंग पासून हां. आता मला जर जंप करायचं तर 0 नाही हे लक्षात ठेवा. रेस्टिंगमध्ये पुढे जायचं असेल ना, तर इनिशियल व्हेलॉसिटी कधी पण 0 असते. पण मी जंप करायचं म्हणलं तर मला वेग द्यावा लागणार आहे. त्यावेळेस कधी पण यू 0 नसतो. तसं पण एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. पण आता यू किती आहे? 0. कारण की विमान कसं आहे? रेस्टिंगमध्ये आहे. कसं आहे? रेस्टिंगमधून ते पुढे चाललंय. म्हणजे उभंच होतं ना पहिल्यांदी. ओके. पुढे पहा. आता इक्वेशन काय आहे सांगा मग? कोणतं इक्वेशन बेस्ट आहे? गतिविषयक 3 समीकरण आहेत. कोणते पहिलं, दुसरं, तिसरं? मग कोणतं आहे हे? तिसरं का दुसरं आहे? दुसरं वापरलंय. तुम्ही म्हणता ना सर दुसरंच का वापरलं? पहिलं का नाही आणि तिसरं का नाही? पहिलं हां, डिस्टन्स काढायचा छान. डिस्टन्स काढायचे म्हणून दुसरं बेस्ट आहे. छान. हे पण ॲन्सर आहे. पहिलं आणि दुसरं सांगा बरं चला रिवाइज इट. व्ही इज इक्वल टू विसरले. विसरायचं तर नाही ना. हां? हां. यू प्लस ए-टी. दुसरं दुसरं तर तुम्ही म्हणता सर आहे समोर. एस इज इक्वल टू यू-टी प्लस 1/2 ए-टी स्क्वेअर. तिसरं 2 ए-एस. विसरायचं नाहीये. तुम्ही म्हणता सर मग ह्याच्यात पण एस आहे की.
हा, पण ह्याच्यात फी डबल आहे ना. इथं व्ही डबलचा विषयच नाहीये. आपल्याला फी फक्त एकच पाहिजे यू. वेग हा यूच पाहिजे फक्त. व्हीचा काय विषय आहे का? नाही ना. त्यांनी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला करायला लावले म्हणून हे इक्वेशन मॅटरच करत नाही. मग घेतलं इक्वेशन, त्याच्यामध्ये आता किमती टाकायच्या आपल्याला. टाकूया आपण. चला. यू ची व्हॅल्यू काय पुट केली? 0 जी की दिली. यू काय मला सांगा? इनिशियल व्हेलॉसिटी. छान. टी किती आहे? 30 सेकंद आहे. बघा टीची व्हॅल्यू 30 टाकलेली आहे. 1 हाफ ॲज इट इज लिहिला. त्याच्यानंतर ना एची व्हॅल्यू बरोबर 3.2 मांडून दिली. राहिला कोण आता? पण टी, टी, टी किती आहे? 30, 30 चा वर्ग. आता मला सांगा ही होल व्हॅल्यू काय होईल बरं? ही होल व्हॅल्यू ह्याचं मूल्य काय होईल? 30 गुणिले 0. 0च होणार आहे ना. राहिलं मग हे कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला. याला पण तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. मला सांगा सिम्प्लिफाय कसं करू शकता? जसं की 1/2 गुणुले याचा वर्ग किती होईल सांगा? 30 चा वर्ग 900 होईल. बरोबर. मग 3.2 गुणुले 900. 2 नी भाग जाईल 900 ला. किती येईल? 450. किती येईल? 450 गुणुले 3.2 बरोबर. हा. आता इकडचा जर 0 कट केला तर हा डेसिमल कट होईल. म्हणजे राहिलं काय? 32 गुणुले 45. बघा मी सॉल्व कसं करतोय. 3.2 आहेत. इथं 450 चा 0 जर कट केला तर हा डेसिमल पण कट होईल. नियम आहे तसा. मग राहिलं काय? 32 गुणुले 45. करा गुणाकार. 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 1 आहे. बरं ठीक आहे. 1400. आपण कन्फर्म केलं असतं ना, बरोबर येतंय का उत्तर? येतंय ना? बरं चालतंय. ठीक आहे. चला पुढे. हुशार आहेत तुम्ही. हां. येस. छान प्रश्न. गिव्हन आपण लिहायचं सगळं. आपण काय करायचं, गिव्हन मधल्या काही व्हॅल्यू प्रोव्हाईड केल्या जातात. गिव्हन मधल्या काही सम व्हॅल्यूज. छान छान प्रश्न. हां. हां, 0 नव्हता. मग तो आपण लिहायचा. इनिशियल व्हेलॉसिटी एरोप्लेनची 0 असणार आहे. कारण की गतिविषयक समीकरणामध्ये यू आहे ना. गतिविषयक समीकरणामध्ये यू आहे. यू ची व्हॅल्यू प्रिडिक्ट करायची तुम्ही, की विमान ते म्हणजे रनवेवरती धावतंय. रनवेवरती धावताना ते पहिल्यांदा उभं असेल. उभं आहे आणि मग ते कुठेतरी पुढे जाणार आहे. म्हणून यू बरोबर काय घ्यायचा? 0. काय घ्यायचा? 0. आणि गिव्हन हे स्वतः तुम्ही लिहायचं असतं. तिथं दिलं जात नाही. चला आता हा प्रश्न पाहूया. चला कोण रीड करतंय? कांगारू कॅन जम्प. एक कांगारू आहे. तो जम्प करतोय. किती जम्प केलं त्याने? इकडे लक्ष द्या रे. हां, इथं कांगारू आहे आपण असं म्हणू. आता कांगारू कसा ड्रॉ करायचा? कशा कोणत्या देशाचा आहे? नाही, नाही. हा नाही प्रॉपर होत. काहीतरी असंच असतं बघा ते कांगारू. बरं. बरं. बरं कांगारू समजू आपण. कांगारू जम्प करतोय. हां, बरं 2 पाय. हेच 2 पाय द्यायचे चला. बरं. हां, तो जम्प करतोय. कुठून जम्प करतोय? ग्राउंडवरून जम्प करतोय. व्हर्टिकली. आता व्हर्टिकली म्हणजे उभ्या पद्धतीने, सरळ वरती. बरं अशा पद्धतीने जो जम्प करतोय. आता मी हे का असं ड्रॉ करून देतोय माहिती आहे का? तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही हे असं ड्रॉ करायला पाहिजे आणि सॉल्व्ह करायचं. बरं. जम्प करतोय. किती मीटर जम्प केलंय त्यांनी? म्हणजे 2.5 मीटर म्हणजे कोणती व्हॅल्यू आली? आपल्या त्या एस, टी, यू, व्ही मधली कोणती? जम्प म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्सला सिम्बॉल. येस, छान. येस बरोबर 2.5. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी? माझा इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे. यू म्हणजे क्वेश्चन मार्क. त्यांनी डायरेक्ट विचारलं इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? तुम्ही 0 नाही म्हणायची डायरेक्टली.
डायरेक्टली मी आत्ताच सांगितलं होतं की मी जर जम्प करतोय म्हणलं मला इनिशियली काय असणार आहे, वेग. काय असणार आहे, वेग असणार, म्हणून यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. पण मला एक सांगा, कांगारू वरती जम्प केला कुठेतरी वर जाऊन थांबेल का नाही? तुम्ही एखादा बॉल वरती फेकला तो लगेच खाली येतो का? 1-2 सेकंद काय जातो, थांबतो. वर जाऊन काय होतो तो, थांबतो. बरं थांबला म्हणजे मग व्ही काय दे तुमचा, 0 आहे. वर जाऊन थांबतोय म्हणजे व्ही बरोबर 0 असणार आहे. मग अजून कोणती टर्म राहिली? आता इथं ऍक्सेलरेशन, आता हा 10वीचा मुद्दा आहे बरं का, ऍक्च्युली लक्षात ठेवा. इथं एक ऍक्सेलरेशनची ए बरोबर किंमत दिली आहे, ही प्रोव्हाइड केली जाईल तुम्हाला. त्यांना ऍक्सेलरेशन म्हणजे 10वीचा मुद्दा आहे की ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असते, 9.8. पण त्यात पण एक फरक आहे. काय फरक आहे 9.8 मध्ये? ज्या वेळेस एखादी वस्तू खालून वर जम्प करते ना, तेव्हा ऍक्सेलरेशन निगेटिव्ह असते. कायम लक्षात ठेवा. तुम्ही 10वीला फर्स्ट चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहात ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलंय, ज्यावेळेस ऑब्जेक्ट कधी पण खालून वर जातो ना, त्यावेळेस त्याचं मूल्य, जीचं मूल्य हे निगेटिव्ह असतं. मग तुम्ही म्हणता सर मग पॉझिटिव्ह कधी असतं? ऑब्जेक्ट वरून खाली येताना. बरोबर? ऑब्जेक्ट वरून खाली येताना हे जे जीचं मूल्य असतं हे काय असतं, प्लस. पण खालून वर जाताना काय असतं, मायनस. ठीक आहे. आता मग आता सगळ्या टर्म्स तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे ए आहे, तुमच्याकडे एस आहे, तुमच्याकडे व्ही आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा यू. गतिविषयक कोणतं समीकरण वापरलंय, तिसरं. आता बघा इथं विचार करण्यासारखं गोष्ट आहे. तिसरंच का वापरलं, तर तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय, डिस्टन्स. डिस्टन्स नाही, काय करायचंय, यू कॅल्क्युलेट करायचा. काय कॅल्क्युलेट करायचंय, इनिशियल. तुमच्याकडे व्ही आहे, तुमच्याकडे ए आहे, तुमच्याकडे एस पण आहे. तुम्ही इझिली काय कॅल्क्युलेट करू शकता, यू. आता बघा इथं डायरेक्ट 9 मायनस, मी आता जो सांगितलेला मुद्दा आहे का इथं त्यांनी मांडलाय, काय, -9.8 निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह साइन यूज ॲज ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर आहे. आता ते कारण तर आहेच, पण खरं कारण ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरती जातो त्यावेळेस एचं मूल्य हे निगेटिव्ह असतं, वरून खाली येताना एचं मूल्य हे पॉझिटिव्ह असतं. ओके. आता याच्यामध्ये सगळ्या किमती जर तुम्ही ठेवल्या तर सरळ सरळ दिसतंय बघा, यू व्ही 0, यू ॲज इट इज, ए 2, एच्या ऐवजी 9.8 आणि एसच्या ऐवजी 2.5. आता या सगळ्या टर्म्स एका साईडला 0 आला, हा यू इथं आला, या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 49. आता आत्ताच तुम्ही मल्टिप्लिकेशन मला करून दिलं नाही, पण 2.5 9.8 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 49. कसं आलं, करायचं का, हा आता करायचं. आता करायचं, मग अशी नको म्हणले. बरं 2 इंटू 9.8 इंटू 2.5 मायनस आहे, ते मायनस इकडे आलेलं आहे, इथं लिहिलंय. ओके. साधं सोपं आहे की रे. सांगा, अडीच अडीच गुणुले 2 5. अडीच आणि 2 किती होतात, यांचा गुणाकार 5. 9.8 गुणुले 5, 8 पंचे 40, 9 पाचे 45 आणि 49. डेसिमल किती आहे, इथं 9.8चा आहे ना, 1 डेसिमल इथं देऊन टाकायचा. उत्तर किती आलं, येस -49 म्हणजे 49 आलं फक्त. मग आता हे यू हा मायनस आहे, इकडे आलो काय होईल, प्लस. तुम्ही म्हणता सर इथं असं का घेतलंय, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणता हे असं का घेतलेलं, हे पण सांगतो मी तुम्हाला. इकडे बघा, यू आहे, इकडच्या साईडला यू स्क्वेअर आहे, हा मायनस आहे, हा इकडे आल्यावर काय होईल, हा प्लस आहे, पण इकडचा 49 आहे, असं आहे ना. आता मला सांगा, हा मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होईल, प्लस 49. मग त्यालाच परत असं रिअरेंज करून लिहायचं. म्हणजे मधली स्टेप दिली नाही त्यांनी. मधली स्टेप काय दिली नाही, त्यांनी डायरेक्ट दिलं की यू स्क्वेअर बरोबर 49. ही स्टेप त्यांनी दिली नाही बाबा. आता हे माहिती तुम्हाला, हे काय येतं, √49. मग त्याचं मूल्य किती आलं, 7 मीटर पर सेकंद. ठीक, समजलं का. हा, तर हा एक कितवा प्रॉब्लेम झाला आपला, तिसरा. चला चौथा प्रॉब्लेम घेऊया.
आज सगळे प्रॉब्लेम पूर्ण करूया आपण, हा. नंतर मॅथचं समजा नाही झालं तरी बघू, पण प्रॉब्लेम सगळे पूर्ण करू आज. म्हणजे हे या चॅप्टर आपला पूर्ण होईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एखादी टेस्ट घेता येईल याच्यावरती. हा हा, लक्ष द्या आता. हा, रीड इट. कोण रीड करतंय? हा, येस. हा, बरं. हा, बोथ स्वच. हा. छान. आता लक्ष द्या. मोटर बोट म्हणजे काय? मोटर बोट. बरोबर, होडीच ना थोडक्यात. हा, बरं. होडी. एक होडी आहे बघा. असं पाहूया की ती स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. आता मला सांगा, इथं वॉटर आहे असं म्हणू, हे पाणी आहे, H2 आहे. इथं तुमची बोट आहे. ओके. हा, मोटर बोट स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. रेस्ट म्हणल्यावर मला सांगा, शब्द दिसला रे दिसला. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणलं की यू बरोबर काय येणार? यू बरोबर 0 येणार. बरं, पुढे पहा. रेस्ट moves with uniform acceleration if it attains a velocity. Attains a velocity म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे मोटर बोट इथून सुरू झाली आणि इकडे कुठेतरी आली, त्यावेळेसचा तिचा वेग किती आहे? यस, म्हणजे व्ही बरोबर किती आहे तुमच्याकडे? 15 मीटर पर सेकंड. हा, सेकंड करेक्ट. मीटर पर सेकंड. पी बरोबर 15 मीटर पर सेकंड. दोन व्हॅल्यू भेटल्या इन अ 5 सेकंद. म्हणजे कोण भेटलं? टाइम भेटला. किती टाइम? किती आहे? 5 सेकंद भेटला. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन अँड डिस्टन्स. यस, ते म्हणतायत म्हणजे ए कॅल्क्युलेट करा. काय कॅल्क्युलेट करा? ए कॅल्क्युलेट करा. आणि दुसरं काय कॅल्क्युलेट करा? यस बरोबर क्वेश्चन मार्क. आता तुम्ही म्हणता सर तुमच्याकडे फॉर्म्युले, आपल्याकडे 2-3च आहेत बाबा, आणि माहिती तर अपुरी वाटते थोडी तरी. कारण की तुम्ही तिन्ही फॉर्म्युले जर डोक्यात तुमच्या फिट असतील किंवा कुठेतरी लिहिलेले असतील किंवा लिहिलेच असतील, तुम्ही जाऊन लिहिले असतील हा पेपरमध्ये कच्च्या कामामध्ये. मग आता रिलेशन लावायचं कसं? येतं कॅल्क्युलेट करायचं आहे, यस पण सांगितलंय. पण मला सांगा, असा एखादा फॉर्म्युला आहे का रे ज्याचं रिलेशन वरच्या एचं रिलेशन वरच्या कोणत्या तरी एका ह्याच्यापासून तुम्हाला भेटते? काय? ऍक्सेलरेशन ए बरोबर काय असतं? करेक्ट. ए बरोबर काय असतं? आपण फॉर्म्युला शिकलोय, पी मायनस यू अपॉन टाइम. शिकलोय का नाही? मी त्यावेळेस तो तुम्हाला हायलाइट करायला पण लावला होता. बघूया आपण, हो का इथंच असेल कुठेतरी. किती? हो का इथं? इकडे बघा. ए इज इक्वल टू पी मायनस यू अपॉन टी. बघा हिथलचा संदर्भ आहे. म्हणजे बघा कोणता संदर्भ कुठं लागेल सांगू शकत नाही. म्हणजे सरळ सरळ तुम्ही ए, व्ही आणि यू तुमच्याकडे ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही इझिली तो कॅल्क्युलेट करू शकता. चला, हा, किमती ठेवल्या बघा. गिवन मध्ये काय काय दिलंय मग सांगा मला. हे एक्झाम्पल होतं ना? येस. चला, गिवन मध्ये काय दिलंय? यू बरोबर 0, फायनल व्हेलॉसिटी व्ही बरोबर 15, टाइम 5, ऍक्सेलरेशन काढायचंय. ओके, आणि येस पण काढायचं आहे. काय काढायचं आहे? येस पण काढायचं आहे. मग इझिली तुम्ही व्हॅल्यू आता मी सांगितलं व्ही व्ही मायनस यू अपॉन टी पुट केली, काय आली सांगा मग? 15 वजा 0/5 म्हणजे 5 ने 15 ला भाग जाईल. कितीचा? 3चा. म्हणजे उत्तर काय आलं याचं? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहिली व्हॅल्यू भेटली तुम्हाला. कोणती? पहिली. पण आता दुसरी भेटून द्यायची ना अजून. मग आता गतीविषयक कोणतं समीकरण वापराल तुम्ही?
पहिलं, दुसरं का तिसरं? दुसरं. कोणतं? दुसरं. का दुसरं? तुमच्याकडे यू आहे, तुमच्याकडे फी आहे, तुमच्याकडे टी आहे आणि तुमच्याकडे ए पण आहे आणि एस कॅल्क्युलेट करायचं आहे. मग एका सिंपल इक्वेशन आहे बघा. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या. आता किमती ठेवूया आपण. तुम्हाला कॅल्क्युलेशनला थोडासा अडचण असेल तर ह्याची व्हॅल्यू किती आली? 0. 1/2 गुणिले 3 गुणिले 5चा वर्ग. 5चा वर्ग किती येतो? बघा 1/2 गुणिले 3 गुणिले 25. 25 त्रिक 75/2 37.5 आणि हे मीटर आहे कारण अंतर आहे ना. हे काय आहे? मीटरमध्येच काय असतं? अंतर हे मीटरमध्ये असतं. ठीक आहे. समजला का? हां. आता हे चारही प्रॉब्लेम काय करायचे तुम्ही? लिहून काढायचे. अजून वेळ आहे हां, लक्ष द्या. आपण काय करू आता? उरलेले 2 प्रॉब्लेम कंडक्ट करूया. का मॅथ घ्यायचं? ते 2 घेऊन टाकू म्हणजे हा पार्ट कंप्लीट होईल. ओके. आणि आता जे 2 शिकणार आहोत, आजचे तुम्हाला सांगतो आजचे किती हे किती 4 याच्यामधला 100% प्रश्न तुम्हाला घटक संच चाचणीला आपल्या क्लासच्या एखाद्या एक्झाममध्ये किंवा प्रथम सत्राला येणार. या टाइपचं दुसरे व्हॅल्यू टाकून येणार, पण हाच टाइप येणार. किती सोपं आहे. काय रे ह्याच्यामध्ये रेफरन्स काय लावला तुम्ही? येस. पहिल्यांदा दिलेला प्रॉब्लेम नीट वाचायचा. वाचल्यामध्ये गिव्हन मध्ये लिहायचं की आपल्याकडे काय आहे. समजा असं लिहिलं स्टार्ट फ्रॉम रेस्टिंग लगेच डोक्यात आलं पाहिजे यू बरोबर 0. स्टार्ट फ्रॉम रेस्टिंग म्हणलं की डोक्यात काय आलं पाहिजे? यू बरोबर 0. डिस्टन्स म्हणलं की यस आला पाहिजे. डिस्टन्स म्हणलं की काय आला पाहिजे? यस कॅल्क्युलेट करायचं आहे. ऍक्सिलरेशन म्हणजे ए. टाइम म्हणलं की टी. राहिला कोण अजून? फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी म्हणलं की पी. अशा गोष्टी डोक्यात आल्या पाहिजे आणि ते मांडायचं सगळं. डिस्प्लेसमेंट आता तू छान प्रश्न विचारला. डिस्प्लेसमेंट पण एक अंतरच असतं. येसच म्हणायचं त्याला सुद्धा. छान प्रश्न आहे ट्रिकी थोडासा की सर डिस्प्लेस आता मला सांगा आपण डेफिनेशन मध्येच काय म्हणतोय? मिनिमम डिस्टन्स. मिनिमम काय ते? डिस्टन्सच आहे स्टार्टिंग अँड फिनिशिंग. आणि आपण बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की स्पीड बरोबर व्हेलॉसिटी आहे ना. स्पीड बरोबर व्हेलॉसिटी. ओके. चला पुढे. हे पण इंटरेस्टिंग आहेत प्रॉब्लेम हा. 100% विचारले जाऊ शकतात. आणि एकदम सोपे. पाहिलं तर एकदम चिल्लर प्रश्न आहे. काहीच नाही त्याच्यामध्ये. चला. मास ऑफ अ कॅनॉन. एक मास दिलंय कॅनॉनचं किती आहे? कॅनॉन म्हणजे काय? कॅनॉन म्हणजे तोफ. कॅनॉन म्हणजे काय? तोफ. आणि या तोफेचं वजन खटकन टाकून ठेवा ना. जाऊ दे. आता इथून पुढे असं लक्षात ठेवायचं की एकदा लाईट गेल्यावर खटका टाकायचा. बरोबर म्हणजे आपण एकदा पॅनल बंद चालू करू शकतो. एकदाच म्हणजे जोपर्यंत तुम्ही इथं आहेत. आता मी खटका टाकला म्हणजे काय होणार? आता लाईट येऊ जाऊ काहीच नाही. पण अगोदर खटका जर टाकला, एक तर काल बघा हे नवीन आणलं फ्रंट टेकचं. ते पहिला टीव्ही होता आपला. बरोबर आहे ना? आता काय आहे तो? आता क्लॅरिटी वाढली त्याच्यामध्ये. थोडंसं तंत्रज्ञ असावं. तुम्ही सुद्धा भविष्यात जी नीट सीईटी दिली, आयटी आणि कॉम्प्युटरला प्रेफर करा. आत्ताच सांगतोय. का प्रेफर करा? चालू होईस्तोवर सांगतो, की पॅकेज खूप आहे. आयटी आणि कॉम्प्युटरमध्ये पॅकेज खूप आहेत. आमचा भाचाचा आहे बघा. ॲव्हरेज होता तो सुद्धा. त्याच्या बॅचमधला सगळ्यात जास्त पॅकेज सध्या त्याचं आहे. म्हणजे तो तो ॲव्हरेज मुलगा होता. तर समजा तुमच्यातला एखादा टॉपर असतो. सेकंड, थर्ड, फोर्थ असे काय असतात ना. मी तसं नाही म्हणत. तर त्यांच्यामधला तो ॲव्हरेज होता. त्यांनी फक्त आयटीमध्ये आयटी कॉम्प्युटर ट्रेड घेऊन हे केलं. काय केलं? इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि 2 वर्षात 10 लाखाचं पॅकेज झालं.
किती? 2 वर्षात 10 लाखाचं पॅकेज. काय पाहिजे अजून? आपल्याकडे 10 लाखात समजा अर्धा एकर, 1 एकर येतं. बरोबर? एका वर्षात तो तेवढा कमवतोय. आणि काय नाही, सध्या खूप वॉन्टेड आहे आय-टीला. म्हणजे तुम्ही ते क्षेत्र नक्कीच प्रिफर केलं पाहिजे. बरं चला. कॅनॉन म्हणजे काय? तोफ. हां, त्याचं मास किती आहे? 500. आता पुढे रिकॉइलचा अर्थ सांगा बरं. मी हे सांगितलं होतं तुम्हाला रिकॉइल. हां, बरोबर. छान. तोफेमध्ये काय असतं? तोफगोळा असतो, गोळी नसते. काय असतो? हां, बंदुकीत गोळी असते आणि ह्याच्यात गोळा असतो. हां, हां. बरं. रिकॉइल म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं बघा. गनमधून बुलेट ज्यावेळेस बाहेर येते, त्यावेळेस बुलेट मागे येते म्हणजे त्याला म्हणायचं रिकॉइल. काय म्हणायचं? रिकॉइल. बरं ते मागे येते, किती स्पीडने येतीये? बरोबर. 0.25 मीटर पर सेकंदने ती रिकॉइल होती. कोण? तोफ. तोफ सुद्धा मागे येते. एखाद्या मूव्हीजमध्ये, चित्रपटामध्ये पाहिलं असेल की तोफेतून गोळा पुढे जातो आणि ती तोफ असते त्याला चाकं असतात बघा. आणि ते चाकं आणि ती तोफ मागे येते थोडीशी सरकते. बरोबर आहे ना? हां. पुढे पहा. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅनॉन? आता किती सोपा प्रश्न आहे. मास दिलंय, व्हेलॉसिटी दिली. काय राहिलं त्याच्यामध्ये? कारण की तुम्ही मोमेंटम म्हणजे पी बरोबर काय असतं? येस, प्रॉडक्ट ऑफ एम इंटू व्ही. मास इंटू व्हेलॉसिटी. मास किती आहे? 500. व्हेलॉसिटी किती आहे? झालं. त्याच्यामध्ये किमती ठेवल्या. डेसिमल शिफ्टिंगचा रूल वापरायचा. डेसिमल शिफ्टिंगचा रूल काय? हे 2 झिरो जर कट केले, तर हा डेसिमल कुठं शिफ्ट होईल? इकडं. मग 5 गुणिले 25. 125 पण युनिट काय? कारण मास कशात आहे? किलोग्रॅम आणि व्हेलॉसिटी कशात आहे? म्हणून किलोग्रॅम मीटर पर युनिट द्यायला कधी विसरायचं नाही. युनिट दिलं, युनिट नाही दिलं तर अर्धा मार्क कट होतो बोर्डाला. कधी माहिती आहे का? ज्यांना 40 पैकी 40 पडलेत आणि तिघ जण चेक करत असतात. पहिल्यांदी जो आहे तो एक सायन्सचे टीचर करतात. नंतर मॉडरेटर असतो. नंतर चीफ मॉडरेटर असतो. मग चीफ मॉडरेटरकडे पेपर तुमचा गेला ना, त्याला मार्क कट करायचे असतात तुमचे. आणि मग तुमचे मार्क कट करण्यासाठी तो प्रॉब्लेम बघतो, एखादा शब्द बघतो, एखादं वाक्य चुकीचं लिहिलंय का? पण त्याला सगळ्यात सोपं राहतं प्रॉब्लेमचं युनिट नाही दिलं. तो बघतो या पोराने युनिटच नाही दिलेलं. सायन्सचा टीचर देतो, तो हलक्या हाताने पेपर चेक करत असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणीच तुमचं नुकसान करत नसतं. सगळ्यांना असं वाटतं की विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडावे. पण तो बघतो बघ, त्याला 40 पैकी तुम्हाला 39 वर आणायचंय ना, तो बघणार. हां, याने युनिट नाही दिलं. इथे अर्धा मार्क कट करा. परत एकाच ठिकाणी बघतो लगेच त्याला 38, 39, 37 या रेंजमध्ये आणून ठेवतो. पण पेपर असा पाहिजे की 40 पैकी 40च. त्यांना संधीच द्यायची नाही मार्क कट होण्यासाठी. आणि शक्य आहे ते. आता हा दुसरा प्रॉब्लेम बघा. तुम्ही म्हणता सर प्रॉब्लेम तर खूप मोठा दिसतोय. दिसतोय का नाही? येस. पण आपण जाणार आहोत अ, थोडंसं आपण व्हाईट बोर्डचा यूज करणार आहे याच्यामध्ये. इथं सांगण्यापेक्षा तिथं सांगण्यात खूप मजा आहे. बरं अगोदर प्रॉब्लेम समजून घेऊया आपण. चला प्रॉब्लेम काय आहे? 2 बॉल्स हॅव्हिंग मासेस. 2 बॉल आहेत. त्याचे मास किती आहेत? 50 ग्रॅम आणि ओके. 50 आणि 100 आहेत. आर मूव्हिंग अलोंग अ सेम लाईन इन दी सेम डायरेक्शन. बरं ते एका सेम लाईनमध्ये सेम डायरेक्शनमध्ये चालले. ओके चालू द्या. त्यांचा वेग किती आहे? 3 मीटर पर सेकंद अँड 1.5 मीटर पर सेकंद रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सुरुवातीचा वेग दिलाय. म्हणजे सुरुवातीचा म्हणजे कोणता? इनिशियल म्हणजे कोणता? यू. U1 आणि U2 आहेत. हे कोण आहेत? U1 अँड U2 आणि हे कोण आहेत? M1 अँड M2. आपण तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम शिकलोय. काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? 2 ऑब्जेक्ट कोलाईड ज्यावेळेस होतात, बरोबर? कोलिजनमध्ये जातात. तर बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजनचं मोमेंटम काय असतं? सेम असतं. काय असतं? सारखं. त्याचं स्टेटमेंट तुम्ही हायलाइट पण केलंय. कोण वाचतंय मोठ्याने? ते पाठ करायचे हां.
हा बिफोर कोलिजन 3 नंबरचं बोल्ट वाचा बरं. हा वाचा. हा गव्हाणे वाच. हा. When two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum आफ्टर collision. Collision म्हणजे काय? आदळणी. ओके छान. आता मला सांगा हा दे कोलाइड इच अदर बरं आदळले. आफ्टर कोलिजन फर्स्ट बॉल मूव्ह विथ व्हेलॉसिटी. आदळल्यानंतरनी एक बॉल पहिला बॉल किती मीटर पर सेकंदने चाललाय? 2.5. तर ते म्हणतायत सेकंड बॉल जो आहे व्हेलॉसिटी ऑफ अदर बॉल किती असेल? कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल. चला आता याला मी कसं रिप्रेझेंट करतोय बघा म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. हा गिवन मध्येच सांगणार आहे तुम्हाला याच्या भाषेत सांगतो थोडस म्हणजे लक्षपूर्वक ते थोडस समजेल. फॉन्ट मोठा घेतो. आता पहा फॉन्ट मोठाच आहे. इथं जर तुम्ही पाहिलं 2 ऑब्जेक्ट आहेत कोणते? मास सांगा M1 M2 किती आहेत? हा म्हणूया ऑब्जेक्ट ए आहे हा ऑब्जेक्ट बी आहे. चला मास सांगा फास्ट मध्ये सांगा. पहिल्याच 50 ग्रॅम, दुसऱ्याचं 100 ग्रॅम. चला U1 सांगा लगेच. U1 3 ना 3 मीटर पर सेकंद. U2 1.5 मीटर पर. दोन्ही गोष्टी एकमेकांवरती आदळलेल्या आहेत. आदळल्यानंतरचा त्यांचा वेग इथं दिलेला आहे. म्हणजे ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी. सांगा आता काय प्रोव्हाइड केलंय तुम्हाला? हा M1 M2 झालं. इथं काय प्रोव्हाइड केलेलं आहे? फी दिलेला आहे. फी हा सांगा फी किती? V1 दिलेला आहे 2.5 मीटर पर. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तो कॅल्क्युलेट करायचा आहे. हा आता मला सांगा एवढा डाटा तुम्हाला दिलाय. आता युनिट सारखा आहे का हे चेक करायचं. युनिट नाहीये. इथं ग्रॅम आहे इथं मीटर पर सेकंद आहे. इथं ग्रॅम आहे इथं मीटर पर सेकंद आहे. कारण की युनिट एक पाहिजे. एक तर किलोग्रॅम पाहिजे वरचं किलोग्रॅम खालचं मीटर किंवा खालचं सेंटीमीटर करायचं आणि वरचं ग्रॅम राहून द्यायचं. कारण की SI आणि CGS युनिट मध्ये पाहिलं तुम्ही युनिट कसे असतात? सारखे. कसे असतात? सारखे. मग मला सांगा 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम मध्ये किती किलोग्रॅम? मला सांगा एका किलोग्रॅम मध्ये किती असतं? बरोबर. एका किलोग्रॅम मध्ये किती असतं? घरी सांगत असते ना तुम्हाला. हा अर्धा किलो हे आणा, पावशेर ते आणा. बरोबर ना? हातपाव एवढं आणा तेवढं आणा. मग तुम्ही तिथं जाऊन ते तुमचं डिजिटल तुमचं लक्ष त्याच्यावर असतं. व आपल्याकडे जास्त तिकडून ते जास्त टाकतात का? ते लगेच त्यातलं थोडं ग्रॅम जास्त झालं की काढून घेतात. आपल्याला वाईट वाटतं आहे चांगलं 1-2 पडलं होतं जास्त तर तेवढं नाही घेत. ते गेलं नशिबातून. आणि त्यांचं लक्ष तेवढं शार्प आणण्यासाठी. आहे की नाही? तर त्यांचा बिझनेस असतो तो. बरं. मग मला सांगा 50 ग्रॅम मध्ये साधं आणि सोपं 50 छेद काय करायचं? 1000 करायचं आणि इकडं सुद्धा 100 छेद काय करायचं? 1000 करायचं. साधं आणि सोपं हे दोन्ही शून्य कट झाले. किती राहिलं? 1/10. 1/10 म्हणजेच काय असतं? 0.1 0.1 हे झालं किलोग्रॅम. पण कोण भेटलं तुम्हाला? M2. मग M1 काय होईल? हा 0 कॅन्सल होईल. आता हे 2 डेसिमल वर शिफ्ट करायचे. बरोबर? म्हणजे 0.05 किलोग्रॅम. ओके. झालं. आता सगळे युनिट सारखे आले. आता आलो आपण प्रॉब्लेमकडे. कुठं? सांगा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा प्रॉब्लेम सांगा. म्हणजे प्रॉब्लेमचं युनिट हे सांगा मला. हां. M1 U1 प्लस इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. चला त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आता. हा टाका चला काय येईल? 0.05 इंटू 3 प्लस हा M2
0.1 into 1.5 is equal to M1 0.05 into P1. V1 किती आहे 2.5 प्लस M2 0.1 into V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. आता करा सिंपल गुणाकार जो आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये ना कन्फ्युज बरेच होतात मुलांना हे आन्सर कॅल्क्युलेट करता येत नाही. मला सांगा तुम्ही म्हणता ना सर डेसिमल मध्ये आहे थोडासा वेळ लागेल. काही नाही जसा गुणाकार करायचा तसाच करायचा फक्त डेसिमल शिफ्ट करायची. 5 त्रिक किती 15 15 लिहिले किती घर आहेत हे म्हणजे द्या की 2 घर 1 2 0.15 झालं. 5 त्रिक किती तुम्हाला माहिती आहे 15 फक्त किती डेसिमल शिफ्ट करायचे 2 घर प्लस आता हे तुम्ही सांगितलं पाहिजे 15 1 15 हे तर कळतंय बरोबर 15 1 15 आणि हे 2 डेसिमल म्हणजे 0.15 बरोबर. आता हे करा बरं हे पण करायला काय प्रॉब्लेम नाही 5 गुणिले 25 तर माहिती आहे तुम्हाला 125 किती हा का किती घर शिफ्ट केले हे एक घर हे 2 आणि हे 3 घर शिफ्ट केले म्हणजे 0. हे तर कॅल्क्युलेट करायचे ते तसंच ठेवा. ठीक आहे तुमचा वेळ झाला जा काय नाही एवढंच आपण घेणार आहोत. यस किती 15 आणि 15 30 म्हणजे 0.30 बरोबर. हे किती आता हे असंच मांडू 0.125 प्लस 0.1 V2 हा आता त्याचं कॅल्क्युलेशन मी इथं करतो हा इकडं करतो. मला सांगा हे प्लस आहे इकडे आल्या काय होईल मायनस होईल मग किती आलं उत्तर 0.30 वजा 0.125 बरोबर 0.1 इंटू V2. आता मला सांगा 0.30 वजा 125 ही काही मोठी संख्या नाहीये हे सरळ सरळ 300 वजा 125 आहे काय आहे 300 वजा 125. मला सांगा 300 वजा 125 किती असतं 175 म्हणजे किती येणार इथं 0.175 बरोबर 0.1 V2. आता मला सांगा 0.1 सगळेच निघायला लागलेत काय मी रिव्हिजन घेणार आहे तुम्ही जा हा ज्यांना बस आहे त्यांनी जा. बर 0.1 आहे बर 0.1 आहे गुणुले आहे इकडे आल्यावर काय होईल भागिले होईल. मग मला सांगा V2 बरोबर काय आलं 0.175 डिवाइड बाय 0. आता हा भागाकार कसा करायचा हे बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. आता डेसिमल शिफ्टिंगचे नियम इथं वापरायचे नाही नाही तसा नाही होत 0 ला 0 नाही कॅन्सल होत. याच्यामध्ये तुमच्या पुढे एक व्हॅल्यू आहे बघा 0.1 लाच काय म्हणतात 1/10 समजतंय का 0.1 ला काय म्हणतात बरं आपण जर इथं मांडलं 0च्या ऐवजी 1/10 हा करेक्ट छान म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स त्याला काय म्हणायचं तुम्ही 6वी 7वी ला अभ्यासलेलं काय म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स. हा रेसिप्रोकल जर तुम्ही केलं तर काय येणार 0.175 गुणुले 10/1 कारण भागाकारचं चिन्ह गेलं काय आलं गुणाकाराचं चिन्ह आलं म्हणजे जर 0.175 ला 10 ने जर गुणलं तर किती येणार 1 युनिट काय मीटर पर सेकंद. बरं हे समजलं का बघू आता या उद्या सांग उद्या चर्चा करू.